मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाच्या युट्यूब चॅनल तिथे भावना आजचा व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्यासाठी खतरनाकशी भावनो मी ऑलरेडी तुम्हाला पिक्सल लॅबवरती भावना आपण काय केलेलं आहे वेडिंग इन्व्हिटेशन टेक्स्ट PLP फाईल तुम्हाला 6+ प्रोव्हाइड केलेले आहेत त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल ओके त्याच ट्युटोरियलवरून आजचा व्हिडिओ आपण घेऊन आलेला आहे काइन मास्टरमध्ये डिझाईन करणारे भावनो ओके फुल टू एडिटेबल असणाऱ्या भावनो एकदम प्रोजेक्ट फाईल तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे जो काइन मास्टरचा तुम्हाला माहीत असेल ओके प्लस फिल्मोराचा पण उपयोग होणार आहे आजच्या या डिझाईनमध्ये ओके काय करायचं हे बघू शकता तुम्ही जर अजून काही जणांनी पाहिले नसेल जर पिक्सल लॅबच्या टेक्स्ट PLP फाईल ती मी तुम्हाला इथे शो करून दाखवतो ओके एक बघू शकता इथे हे काय 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 जणांना भाऊन बरंच प्रश्न पडला होता की पूर्ण ब्लँक दिसते व्हाईट पेज आहे ओके भाऊन हे व्हाईट पेजच्या बॅकग्राऊंडला बघू शकता इथं पूर्ण एकदम HD क्वालिटीमध्ये डिझाईन तुम्हाला दिसून येईल ओके पासवर्ड 3 स्टेपमध्ये असणारे पासवर्ड टाकून तुम्ही अनझिप करून घ्यायचे ओके फाईल पासवर्डलाच 3 स्टेपमध्ये असतो लक्षात ठेवा ओके आणि बोलून सांगितलेलं असतं भाऊन कोणी कमेंट करून किंवा कॉल करून विचारू नये की पाहून पासवर्ड काय आहे व्हिडिओमध्ये ओके बघू शकता ह्याचे काय करायचे आपल्याला सिंपल इथे जे बॅकग्राऊंड आहे रिमूव्ह करून टाकायचं आहे ओके सिंपल इथं काय करायचं क्लिपिंग आणि ट्रान्सपरंटवरती क्लिक करून इथे सेव्ह इमेजवरती क्लिक करून PNG मध्ये सेव्ह करून घ्यायचे ओके सेव्ह केलेलं काय होईल तुमच्या पिक्सल लॅबच्या ज्या फोल्डरमध्ये सेव्ह होऊन जाईल ओके त्याच्यानंतर आपल्याला गरज लागणार आहे काइन मास्टर ओके तुम्हाला माहिती असेल इथे बघू शकता काइन मास्टरचा इंटरफेस आलेला आहे तुम्हाला काइन मास्टर हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला मी प्रोव्हाइड केलेलं आहे तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता ओके परत एकदा सांगते टेलिग्रामवरती आपण काइन मास्टर दिलेलं आहे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता ओके भावना काय होणार आहे भावना जे काय काय नवीन डिझायनर आहेत ओके ज्यांना आपल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे तर व्हॉट्सअप ग्रुप भावना फुल झालेला आहे त्याच्यामध्ये 1025+ मेंबर सर्व ॲड झालेले आहेत त्याच्याहून तेवढीच जास्त लिमिट असल्या कारणाने आपण काय करणार आहे आता जे टेलिग्रामला सर्व जे डिझाईन वगैरे पोस्ट आहेत ते सर्व टेलिग्रामला मी प्रोव्हाइड करणार आहे प्लस मटेरियल सकट सर्व PNG वगैरे जे झिप फाईल असतील त्या पण तुम्हाला टेलिग्रामवरती भेटून जातील ओके तर त्यामुळे भावना जो व्हॉट्सअपला जॉईन नका हो कारण की जॉईन झालेले आहेत त्यांनी तसेच थांबा ओके कारण की ते जॉईन पूर्ण फुल झालेले आहे व्हॉट्सअप ग्रुप ओके काइन मास्टरमध्ये आल्याच्यानंतर इथे 9:16चा जो रेशो आहे तो इथे ॲड करायचा आहे ओके ॲड केल्याच्यानंतर मोबाईल रोटेट करून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण एकदम क्लिअरमध्ये दिसून येईल ओके म्हणून मोबाईल रोटेट करा ओके तेव्हा तुम्हाला एकदम HD क्वालिटीमध्ये सर्व जे जे काय मी डिझाईन केलेलं आहे ते तुम्हाला भेटून येईल ओके काय करायचं आहे इथे सिंपल इथे बॅकग्राऊंडला डायरेक्ट तुम्ही काय करा मी तुम्हाला जो एक बॅकग्राऊंड व्हिडिओ प्रोव्हाइड केला आहे ओके जर तुम्हाला एकदम HD क्वालिटीमध्ये बॅकग्राऊंड व्हिडिओ पाहिजे असेल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आले जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता ओके एकदम खतरनाक असे जे मी माझ्या डिझाईनसाठी वापरत असतो ते बॅकग्राऊंड मी सर्व तुम्हाला मी प्रोव्हाइड केले आहेत ओके हे आपण काय केलेलं आहे हे जी व्हिडिओ आहे त्याचा आपण डायरेक्ट बॅकग्राऊंडच तयार केलेला ओके भावनो पहिला पासवर्ड आहे भावनो 32 ओके ते इथे बघू शकता ओके हे जे काय बॅकग्राऊंड आहे आपण काय केलेलं आहे भावनो सर्व हे बॅकग्राऊंडच आपण हा जो व्हिडिओ आहे ओके तो आपण बॅकग्राऊंडला यूज केलेला आहे ओके त्याला काय करायचं आहे पुढे येऊन सांगून देतो तुम्हाला काय करायचं आहे लेअर इथे बघू शकता काइन मास्टरचा तुम्हाला इंटरफेस माहीत असेल कारण की तुम्ही आधी पण ऑलरेडी डिझाईन केले असतील ओके जास्त सांगायची गरज नाही भाऊ आज व्हिडिओ आपल्याला कमी मिनिटामध्ये संपवायचा आहे लक्षात ठेवा ओके आणि जास्त शिकून घ्यायचं आहे बॅकग्राऊंड व्हिडिओ सांगितले तुम्हाला कसं असणार आहे ओके त्याच्यानंतर काय करायचं आहे जो तुमचा पिक्सल लॅबचा फोल्डर असेल तो इथे ओपन करून घ्या ओके पिक्सल लॅबचा फोल्डर ओपन केल्याच्यानंतर जे जे तुम्ही PNGs इथे ॲड केले असतील त्या काय करायच्या आहेत ॲड करून घ्यायच्या आहेत ओके डायरेक्ट आता बॅकग्राऊंड तर तुम्हाला ऑलरेडी बनवलेलं भेटलेलंच आहे ओके नाहीतर जर तुमच्याजवळ गोल्डन इफेक्ट वगैरे असतील ते टाकून तुम्ही बॅकग्राऊंड वगैरे सर्व बनवू शकता तुम्हाला काहीच करायची गरज नाही मी तुम्हाला जी ऑलरेडी काइन मास्टरची जी प्रोजेक्ट फाईल दिलेली आहे ती फक्त ॲड करून घ्या ओके जर ज्यांना स्टार्टिंगपासून शिकायचं असेल भावना ओके ज्यांना दुसऱ्यांच्या डिझाईन वापरून काम नाही करायचं ओके लक्षात ठेवा म्हणजे स्वतः क्रिएटिव्हिटी करण्यासाठी तुम्हाला शिकावं लागेल त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा ओके ही ऑलरेडी याच्यामध्ये घेऊन यायची घेतल्याच्यानंतर इथे बघू शकता फुल टू HD क्वालिटीमध्ये तुम्हाला जे काय आहे ते 5 सेकंदामध्ये तुम्हाला इथे येऊन जाईल काय ओके जे काय असेल ते त्याच्या पुढे काय करायचं आहे याच्यावरती आपण काय करणार आहे इथे मीडियामध्ये यायचं आहे मीडियामध्ये आल्याच्यानंतर इथे इमेज जे आपला जो मी तुम्हाला एक आपला फोल्डर दिलेला आहे ओके त्याच्यामध्ये तुम्हाला मी गोल्डन इफेक्ट प्रोव्हाइड केलेले आहेत ओके प्लस तुम्हाला जे फुलाचे पाकले जे काय काय जणांनी कमेंट केलं होते भावना ओके ते पण सर्व तुम्हाला इथे मी प्रोव्हाइड केलेलं आहे 6 सेकंदाची आहे ती बघू शकता तुम्ही आणि आपली जी पेंज असणार आहे ती असणार आहे 5 सेकंदाची हिला काय करायची रोटेट करून घ्या अशी तुम्हाला ऑलरेडी काइन मास्टरच्या ज्या फाईल असणार आहे त्याच्यामध्ये इथे भेटून जाईल ओके दाखवून देते तुम्हाला मी इथे पुढे फुल टू स्क्रीन आपल्याला याला 9:16च्या रेशोमध्ये एक्सपोर्ट करायचं ओके एवढी झालेलं आहे त्याला काय करायचं आहे सिंपल इथे याला 5 सेकंद एवढं कट करून घ्या ओके काय करायचं सिंपल इथं वरती जो आपली पहिली गणपती बाप्पांची जी पेंज असणार आहे त्याच्यावरती क्लिक करायचं त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर जो खाली पोर्शन असेल ज्याच्यावरती दुसरी आपण लेअर ॲड केली आहे ओके लक्षात ठेवा त्याच्यावरती डायरेक्ट क्लिक करा कटआउटमध्ये जा आणि इथे
ट्रिम टू राईट, म्हणजे राईट साईडचं पोर्शन कट करून घ्या. ओके, तुम्हाला माहीत असेल, जास्त सांगायची गरज नाही. ओके, त्याच्यानंतर इथे काय करायचं, आपण याला ब्लेंडिंगमध्ये जायचं आहे. ब्लेंडिंगमध्ये गेल्याच्यानंतर स्क्रीन करून टाका. ओके, इथे बघू शकता स्क्रीन केलेलं आहे. एवढं सर्व झालेलं आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवा, याला काय करायचं, याला पॉपअप ॲनिमेशनमध्ये जा. मी तुम्हाला स्टार्टिंगच सांगणार आहे भाऊनं, फुल टू व्हिडिओ आपल्याला जास्त मोठा करायचा नाही. लक्षात ठेवा, पॉपअप आणि ॲनिमेशन, आउट ॲनिमेशन देणार आपण फेड. ओके, आलेलं आहे. इथे बघू शकता, स्टार्टिंग दाखवतो तुम्हाला कशी होते. इथे बघू शकता. ओके, फुलांचे पाकले वगैरे सर्व जे काय असेल ते आलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आता याला काय करायचं आहे, थोडंसं पुढे घ्या. 1 मिलीसेकंदच्या पुढे घ्यायची, लेअरवरती जायचं. जी दुसरी पेज असणार आहे, पिक्सल लॅबचा फोल्डर इथे चॉईस करा. पिक्सल लॅबच्या फोल्डरमध्ये तुम्हाला जे दुसरे जे काय नवरा नवरींचे जे काय असेल, ओके, त्याच्यानंतर सेम इथंच ॲड करत जायचं. लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर पुढे यायचं 1 सेकंद इथे. त्याच्यानंतर परत त्यांचं जे काय नाव असेल, मी तुम्हाला जास्त सांगत नाही भावनो. ओके, नंतर हे असं सर्व ॲड जायचं. नंतर हिला काय करावं लागेल आपल्याला भावनो, क्लिक करून याच्यावरती स्प्लिट स्क्रीन करायला लागेल. फुल स्क्रीन केलेलं आहे, म्हणजे जसं की आपण फुल स्क्रीन करायचं, जसं आपण याच्यामध्ये करतो. कशामध्ये, काइन मास्टरमध्ये. ओके, काइन मास्टर नाही, सॉरी, पिक्सल लॅबमध्ये जसं आपण पूर्ण फुल स्क्रीनवरती डिझाईन आपल्याला करावं लागते. हे सर्व झाल्याच्यानंतर ह्याच्यावरती काय करायचं, जो पहिला जे नाव वगैरे असणार आहेत, ओके, नवरीची किंवा नवरदेवाचे जे काय असेल, त्याच्यावरती काय करायचं, मीडियावरती यायचं. तुम्हाला गोल्डन इफेक्ट मी 2 प्रोव्हाइड केलेत, ते इथे ॲड करून घ्यायचे. ओके, इथे बघू शकता 3 4 इथे 3 सेकंदाचा आहे, कोणता आहे. ओके, हा आपण इथे घेतलेला आहे. याला काय करायचं, याला सिंपल इथे रोटेट करा, असा जसं की 9x16, जसं की उभा करायचा आपल्याला, कारण की पोर्ट्रेटमध्ये आपण डिझाईन करतो. लक्षात ठेवा. ओके, नाहीतर काय काय तुम्ही ॲड करत जाल नाही, मग तो असा जसं की आपला लँडस्केपमध्ये व्हिडिओ असतो, जसं माहीत असेल तुम्हाला. ओके, जसं की मोबाईल आता आपण रोटेट केलेला आहे, तुम्हाला माहीत असेल, त्या मोबाईलच्या लेअरमध्ये सेम तुम्हाला दिसून येईल. ओके, पूर्ण एकदम ॲक्युरेट सेट करायचे. ओके, सेट केल्याच्यानंतर हिला पण ब्लेंडिंगमध्ये जाऊन सर्व सिंपल आपण जो कलर असणार आहे, तुम्ही ओव्हरले वगैरे मारू शकता इथे. ओके, हार्ड लाईट वगैरे सर्व जे जे काय लायनर वगैरे इफेक्ट आहेत. ओके, फक्त मी इथं सांगेन तुम्हाला भावनो, स्क्रीनचा जो इफेक्ट आहे किंवा ओके, इथे बघू शकता ॲडचा पण मारू शकता. ओके, बघू शकता, तुम्हाला दाखवते. जेवढं तुम्ही याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी कराल तेवढी डिझाईन खतरनाक होणार. इथे बघू, स्टार्टिंग करून दाखवतो. मी सॉन्ग यूज नाही करत, कारण की कॉपीराईटचा इश्यू येऊ शकतो. ओके, तर दुसरा पासवर्ड आहे भावांनो 55. ओके, बघू शकता, गोल्डन इफेक्ट बघून घ्या परत एकदा. परत बॅक साईडला येऊन दाखवतो तुम्हाला. ओके, प्ले केलं आहे, बघू शकता गोल्डन इफेक्ट बघू शकता कशा रीतीने आलं आहे. आपण काय केलेलं आहे, ॲड केलेलं आहे. ब्लेंडिंगमध्ये जाऊन स्क्रीन न करता आपण काय केलेलं, ॲड केलेलं. लक्षात ठेवा. ओके, ॲड केल्याच्यानंतर पुढे जायचं आहे. सेम काय करा, त्या गोल्डन इफेक्टवरती क्लिक करून इथे 3 डॉट आहेत, वरती डुप्लिकेट करून घ्या. डुप्लिकेट झालेलं आहे. काय करायचं, सिम्पली इथे त्याला लॉंग प्रेस म्हणजे होल्डवरती करून आणि पुढे येऊन जो दुसरी पेज असणार आहे त्याच्यावरती सोडून द्या. ओके, बघू शकता एकदम आले आहे, एकदम खतरनाक. दाखवून देतो तुम्हाला परत एकदा. ओके, फक्त यांना काय करा माहिती आहे, 1-1 सेकंदाचं गॅप ठेवायचं. ओके, सर्व तुम्हाला याची काइन मास्टरची प्रोजेक्ट फाईल भेटणार आहे. असं मी करून बघून सर्व काय काय जे जे पुढे आपण सर्व जे शुभविवाह वगैरे हळदी समारंभ आहे ते सर्व मी ॲड करून घेतो. ओके, थोडं बघू शकता. आता हे सर्व आपण इथे काय केले, ॲड करून घेतले. इथे दिसेल तुम्हाला. ओके, जे जे सर्व काय आपण जे ॲड केले त्यांना आता मी तुम्हाला इथे दाखवून देतो. इथे बघू शकता 1 मिलीसेकंदचा आपण फक्त इथे गॅप ठेवलेला. लक्षात ठेवा. ओके, प्रत्येक याच्यामध्ये इथे बघू शकता, तुम्हाला सांगितले स्टार्टिंगला मी कसं कटआउट करायचे आहेत. ओके, मी सर्व ॲड करून घेतलेले आहेत. बघू शकता इथे हे तुम्हाला प्रोजेक्ट फाईल भेटणार आहे. आपल्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड टाकून फाईल अनझिप केल्याच्यानंतर, प्लस हा जो बॅकग्राऊंड व्हिडिओ आहे तो पण तुम्हाला भेटणार आहे. ओके, स्टार्टिंग करून दाखवते तुम्हाला, प्ले करून बघू शकता. ओके, प्ले करून बघा इथे कसा पॉपअप झालेला आहे. ओके, पॉपअप झाल्याच्यानंतर काय करायचं आहे, पुढे यायचं आहे. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता. आता यांना इन ॲनिमेशन आपण काय दिलेलं लक्षात ठेवा. एकाला जो आपण दिलेला आहे तो सर्वांना आपण ॲनिमेशन दिलेले आहेत. ओके, ही जी नवरीकडील जी पेंजेस आहे, ओके, तिला काय केलेलं आपण इन ॲनिमेशन दिलेलं आहे स्लाईड डाऊन. ओके, जसं की वरून खालच्या साईडला येणार. ओके, सेम तसंच आहे भावनो, जी नावाची पेंज आहे जसे सिद्धी वगैरे जे काय त्यांच्या आईवडिलांची नावं असतील. ओके, त्याची इन ॲनिमेशन आहे भावनो स्लाईड अप, म्हणजे खालून वरती. ओके, म्हणजे असं दोघांचं कॉम्बिनेशन करून आपण केलेलं आहे. प्लस त्याच्यावरती जो गोल्डन इफेक्ट येतो आहे त्याला आपण ब्लेंडिंगमध्ये जाऊन ॲड असा एक इफेक्ट दिलेला आहे. ओके, पासवर्ड व्हिडिओमध्ये म्हणून मी बोलून सांगत असतो. ओके, पासवर्ड टाकून अनझिप करून घ्या. ओके, सेम तुम्हाला असं ॲड करून घ्या. बघू शकता इथे दाखवते तुम्हाला गणपती बाप्पांचा, त्याच्या खाली फुलाचे पाकले आहेत सर्व, तुम्हाला जसं स्टार्टिंगला मी सांगितलं आहे. ओके, सेम सर्व जसं आहे तसं इथे ॲडिट केलेलं आहे. ओके, याला आता काय करायचं, आपण डायरेक्ट एक्सपोर्ट करणार आहे. ओके,
शेअर बटनावरती क्लिक करायचं आहे, वरती इथे एक्सपोर्ट. जर तुम्हाला काइन मास्टर पाहिजे असेल आपल्या टेलिग्रामवरती जाऊन तुम्हाला भेटून जाईल. ओके, एकदम HD क्वालिटीमध्ये. फुल HD ठेवायची 1080p आणि इथे फ्रेम रेट ठेवायची 30. ओके, ही जी खालची तुम्हाला जी लाईन दिसत असेल, ओके, लो आणि हाय, जर जेवढे तुम्ही हाय कराल तेवढी क्वालिटी एक नंबर येईल, लक्षात ठेवा. पण जेवढे हाय कराल त्याची साईज वाढत जाईल. ओके, तर मी तर सांगतो भाऊ इथे कमीत कमी इथे एवढंपर्यंत ठेवायची, 75-70च्या मध्ये. ओके, सेव्ह व्हिडिओ करायचा, व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल. ओके, व्हिडिओ सेव्ह होईल, सेव्ह होत आहे भाऊ. ओके, पुढे भेटूया जेव्हा लाईन आपली पूर्ण होऊन जाईल. ओके, लाईन आपली पूर्ण झाली. ओके, लाईन पूर्ण झाली. इथे दिसत असेल KM20240426. ओके, हे जे नाव असणार आहे ते इथे सेव्ह आपण केलेलं आहे. ते परत सेव्हवरती आपण क्लिक केल्या कारणाने आता बॅक येऊया. ओके, बॅक करायच्या नंतर तुम्हाला आपल्या जसा की आपला जो फोन आहे त्याच्यामध्ये इथे आलेले असेल, इथे दाखवते तुम्हाला, इथे बघू शकता. ओके, इथे बघू शकता. ओके, बघू शकता, एकदम तुम्हाला प्ले करून दाखवतो मी. ओके, सेम जसं आपण काइन मास्टरमध्ये केलेलं आहे, नो इफेक्ट मारून. ओके, ट्रान्झॅक्शन इफेक्ट आता आपण मारणार आहे फिल्मोरामध्ये. ओके, सॉन्ग नाही टाकलेलं भावनो, तुम्ही सॉन्ग कोणतेही वापरू शकता. ओके, कमेंट नका करू की भावनो कोणतं सॉन्ग टाकायचं आहे. ओके, हे झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण डायरेक्ट घ्यायचं आहे आपल्या फिल्मोरा हे ॲप्लिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती भेटून जातील. ओके, सर्व ॲप्लिकेशन टेलिग्रामवरती. इथे काय करायचं आहे, हा जो व्हिडिओ आहे तो इथे इम्पोर्ट करून घ्या. ओके, इम्पोर्टच्या खाली बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर इम्पोर्टिंग स्टार्ट होऊन जाईल. ओके, इम्पोर्टिंग स्टार्ट, त्यासाठी तुम्ही मोबाईल जो आहे तो रोटेट करून घ्या. ओके, रोटेट केल्याच्यानंतर तुम्हाला एकदम खतरनाक असं HD क्वालिटीमध्ये सर्व दिसून येईल. भावनो आता सर्व झालेलं आहे. त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, पिक्सल लॅबच्या PLP फाईल, त्याच्यावरती आपण व्हिडिओ केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डाउनलोड बघून घ्या आणि PLP फाईल डाउनलोड करून त्याच्यामध्ये करेक्शन करून ऑर्डरनुसार तुम्ही डिझाईन करू शकता. ओके, आता काय करायचं आहे, प्ले करून घ्या. इथे प्ले करायची व्हिडिओ. प्ले केल्याच्यानंतर 5 सेकंदाच्या नंतर आपण काय केलेलं आहे, इथे फेड केलेलं आहे. ओके, इथे बघू शकता एवढं झालेलं आहे. ही यायच्या आधी आपण काय करणार, याला क्लिप, इथे बघू शकता ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं. व्हिडिओवरती क्लिक केल्याच्यानंतर जी मधली तुम्हाला रेड कलरची रेष दिसते त्याच्यावर समोरच एक क्लिपिंग म्हणजे 2 भागांमध्ये कापायचं एक बटन आहे. ओके, ते बटन टाकून इथे क्लिक करायचं त्या बटनावरती. मग ते काय होईल, एक व्हिडिओ त्या व्हिडिओला क्लिप करून टाकेल. ओके, आता बघू शकता या व्हिडिओला मी क्लिक करतो. जोपर्यंत व्हिडिओ क्लिक नाही तुम्हाला असं दिसून येईल. ओके, जेव्हा मी प्ले करीन, प्ले केल्याच्यानंतर व्हिडिओला क्लिक केल्यावरती तुम्हाला पूर्ण अशी सिलेक्ट झालेला व्हिडिओ दिसून येईल. ओके, इथे बघू शकता. आणि मी काय सांगतो म्हणून, सॉन्ग तुम्ही इथे आपला जो फिल्मोरामध्ये ॲड करतात तेव्हा सॉन्ग ॲड करा, लक्षात ठेवा. ओके, इथे खाली सॉन्ग ॲड करायचं बटन आहे, तिथे तुम्ही सॉन्ग ॲड करा. मी तर सांगेन, कारण की जेव्हा काइन मास्टरमध्ये जर तुम्ही ॲड केला त्याच्यानंतर मी ते जेव्हा कटआउटमध्ये ते सॉन्ग पण कट होऊ शकतं, लक्षात ठेवा. ओके, म्हणून सर्व इथे कट झाल्याच्यानंतर जे ट्रान्झॅक्शन मारतो त्याच्यानंतर इथे सॉन्ग ॲड करा. ओके, इथे आता काय केलेलं आपण बघू शकतो, तुम्हाला दाखवतो. ओके, इथे आता आपण क्लिक करणार, सेम क्लिप परत प्ले करूया. प्ले केल्याच्यानंतर आता जेव्हा हा एकदम फेड होऊन जाईल. ओके, फेड झालेला आहे. दुसरा पोर्शन यायच्या आधीच आपण काय करायचं आहे, याला कट करून टाकायचं आहे. ओके, याच्यावरती क्लिक करतो मी, क्लिक केलं आहे सेम. ओके, बघू शकता जे ट्रान्झॅक्शन इफेक्ट आपण मारलेले आहेत ते सर्व इथे आपण इथे ॲड करायचे, लक्षात ठेवा. ओके, कोणतीच अडचण येणार नाही. फक्त आता एवढे क्लिप करून टाका. क्लिप केल्याच्यानंतर काय होईल, आपण याला ट्रान्झॅक्शन इफेक्ट मारणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे बघू शकता एवढे सर्व झालेले. आता किती आपण मारले ते दाखवतो तुम्हाला. ओके, 1 2 3 4 5 आपण एकूण टोटल मारले आहेत. त्याला काय करायचं, आता सिम्पल इथं क्लिक करा त्या बॉक्सवरती जो तुम्हाला आता क्लिपिंगमध्ये दिसत असेल. ओके, बॉक्सवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे झूम नावाचं एक खाली बरेच सारे आयकन आहेत, तुम्ही कोणते सर्व ट्राय करून बघू शकता. ओके, मला जो चांगला वाटतो म्हणून तो मी इथे चांगला. ओके, आणि याला काय करायचे 2.5 वरती नेऊन सेट करून ठेवा. ओके, बघू शकता. आता प्ले करतो आहे, प्ले घ्यायच्यानंतर इथे बघू शकता. ओके, ओके, आलेला व्हिडिओ सेम. आता चांगलं नाही वाटत म्हणून आपण काय करूया, याला दुसरा चॉईस करूया. ओके, हां, ओके, हे खतरनाक वाटते, बरोबर सेम आहे. सर्वांना मी सेम देतो आहे म्हणून. ओके, तुम्ही कोणते पण तुम्ही दुसरे अजून देऊ शकता. ओके, एकदम HD क्वालिटीमध्ये. नादखुलास डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. ओके, बघू शकता इथे पण आपण काय करणार, आता 2 इफेक्ट मारलेले आहेत. आता आपण तिसरा इफेक्ट, ह्याच्यामध्ये साईडला प्रेशर रोलमध्ये एक ऑप्शन आहे. ओके, त्याच्यामध्ये आता आपण मारणार आहे. इथे बघू शकता. ओके, आला 2.6 सेम तसंच घ्यायचं. पुढे याच्यानंतर इथे काय करा, टू इन्फिनिटीवरती क्लिक करा. टू इन्फिनिटीवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे बघू शकता. ओके,
सेम असे आहेत. टू इन्फिनिटी आणि झूम आणि प्रेशर रोल. ओके, हे 2 जे ट्रान्झॅक्शन इफेक्ट आहेत एकदम HD क्वालिटीमध्ये डिझाईन तुम्हाला प्रोव्हाइड करून देतील. ओके, लक्षात ठेवा. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. ओके, तर भावांनो तिसरा पासवर्ड आहे भावांनो 99. ओके, नक्कीच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आता सर्व प्रकारचे ट्रान्झॅक्शन इफेक्ट मारायचे तुम्हाला सांगितलेत. आता आपण काय करूया, प्ले करूया व्हिडिओ. ओके, व्हिडिओ प्ले करून दाखवतो तुम्हाला कसं झालेलं आहे ट्रान्झॅक्शन इफेक्ट सर्व. ओके, इथे बघू शकता. ओके, एकदम HD क्वालिटीमध्ये आलेले आहे. जर तुम्हाला एकदम पाहिजे असेल एकदम HD क्वालिटीमध्ये डिझाईन, आपल्याला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला HD क्वालिटीमध्ये डिझाईन भेटून जातील. ओके, इथे बघू शकता. तुम्हाला सर्व जे सर्व सांगितलं आहे सेम तसंच तुम्हाला मी आपल्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे काइनमास्टरची प्रोजेक्ट फाईल. ओके, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब ठेवा. ओके, करून ठेवा. 3 स्टेपमध्ये पासवर्ड मी सांगितलेले आहेत. धन्यवाद. आणि इथे काय करायचं, एक्सपोर्टवरती बटनावरती जाऊन 1080pवरती एक्सपोर्टवरती जाऊन इथे एक्सपोर्ट करून घ्या. ओके, तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.